इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLचा मेगा ऑक्शन 2025च्या IPL आधी होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये टीम्सना आपल्या बहुतांश प्लेयर्सना रिलीज करावं लागणार आहे आणि मोजक्याच प्लेयर्सना रिटेन करता येईल. आता मेगा ऑक्शनमध्ये कोणता प्लेयर कोणत्या संघात जातो ते पाहावं लागेल. पण त्याआधी पहिला मुद्दा येतो तो म्हणजे रिटेन्शन. आधी IPL टीम्स मेगा ऑक्शनमध्ये फक्त 4 प्लेयर्सला रिटेन करू शकत होती, ज्यामुळे अनेक वर्ष बांधणी केलेल्या टीम्स आणि कॉम्बिनेशन विस्कटत होती. त्यामुळे टीम्सने प्लेयर्सला रिटेन करण्याचा आकडा वाढवावा अशी मागणी केली होती आणि ती मान्य देखील झाली. ह्या रिटेन्शनमध्ये IPL टीम्सला जास्तीत जास्त 6 प्लेयर्सला रिटेन करता येणार आहे. राईट टू मॅच कार्ड सुद्धा वापरण्यात येणार आहे. यात इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेला म्हणजेच कॅप्ड प्लेयर्स जास्तीत जास्त 5 असतील आणि जास्तीत जास्त 2 भारतीय अनकॅप्ड प्लेयर्स असतील. विशेष म्हणजे एखादी टीम 5 इंटरनॅशनल प्लेयर्स सुद्धा रिटेन करू शकते. आता रिटेन केलेल्या प्लेयर्सला किती पैसे मिळणार ते पाहूया. यात पहिल्या स्लॉटला रिटेन केलेल्या प्लेयरला 18 कोटी मिळतील, दुसऱ्या स्लॉटला रिटेन केलेल्या प्लेयरला 14 कोटी आणि तिसऱ्या स्लॉटला रिटेन केलेल्या प्लेयरला 11 कोटी मिळतील. चौथ्या प्लेयरसाठी आणि 5व्या प्लेयरसाठी अनुक्रमे 18 आणि 14 कोटी मिळणार आहेत. जो भारतीय अनकॅप्ड प्लेयर रिटेन होणार आहे त्याला 4 कोटी मिळणार आहेत. या 6 पैकी काही प्लेयर्स रिटेन करता येतील तर काही प्लेयर्सना ऑप्शनमध्ये RTM कार्डचा वापर करून परत घेता येईल. आता पाहूया IPL ऑप्शन पूर्वी CSK कोणाला रिटेन करू शकते. यात पहिलं नाव येतं ते म्हणजे ऋतुराज गायकवाड. ऋतुराज गायकवाड आता CSKचा कॅप्टन आहे, त्यामुळे CSK ऋतुराज गायकवाडला 18 कोटी देऊन रिटेन करू शकते. 2024च्या IPL मोसमात ऋतुराजने 53च्या सरासरीने 14 मॅचेसमध्ये 583 रन्स केल्या होत्या. चेन्नईकडून दुसरा प्लेयर रिटर्न होऊ शकतो तो म्हणजे रवींद्र जडेजा. जडेजाने CSK साठी चांगली ऑलराऊंडर कामगिरी केली आहे. 2023 मध्ये जडेजा CSKचा कॅप्टन देखील होता. जडेजाला 14 कोटी देऊन CSK रिटेन करू शकते. 2024 मध्ये रवींद्र जडेजाने 44च्या सरासरीने 14 मॅचेसमध्ये 267 रन्स केल्या होत्या. CSK कडून तिसरा प्लेयर रिटेन होऊ शकतो तो म्हणजे शिवम दुबे. RCB मधून CSK मध्ये आल्यापासून शिवम दुबे फॉर्म मध्ये आला आहे. शिवम दुबेला 11 कोटी देऊन CSK रिटेन करू शकते. 2024 मध्ये शिवम दुबेने 14 मॅचेसमध्ये 396 रन्स केल्या होत्या. चौथ्या स्लॉटला CSK अनकॅप्ड इंडियन प्लेयर MS धोनीला रिटेन करू शकते. होय, अनकॅप्ड प्लेयर, कारण धोनी मागील 5 वर्षापासून कोणतीही इंटरनॅशनल मॅच खेळला नाही, त्यामुळे तो अनकॅप्ड कॅटेगरीमध्ये आला आहे. CSK धोनीला 4 कोटी देऊन मेगा ऑक्शन पूर्वी रिटेन करू शकते. अजून एक प्लेयर CSK मध्ये रिटेन होऊ शकतो तो म्हणजे मतीशा पतिराणा. पण CSK पतिराणाला रिटेन करेल का ह्यात शंका आहे, कारण जरी पतिराणा ऑक्शन मध्ये आला तरी त्याला 14 किंवा 11 कोटी मिळतील यात शंका आहे. त्यामुळे CSK ऑक्शन मध्ये मतीशा पतिराणाला RTM कार्ड वापरून पुन्हा टीम मध्ये घेऊ शकते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? CSK मेगा ऑक्शन पूर्वी कोणाला रिटेन करेल? त्या प्लेयरचं नाव तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.